पेठवडगाव नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी यादव आघाडीच्या जवाहर सलगर यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर स्वीकृत नगरसेवक म्हणून शीतल कोळी आणि अभिजित कदम यांची निवड झाल्याचं नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी जाहीर केलंय। हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत यादव आघाडीचे 15 नगरसेवक निवडून आले आहेत, तर विरोधी जनसुराज्य ताराराणी आघाडीचे 5 नगरसेवक निवडून आलेत। उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदाच्या 2 जागांसाठी नगरपालिकेमध्ये विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करून सभेला सुरुवात झाली। मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी सभेतील विषयांची माहिती दिली। उपनगराध्यक्ष पदासाठी जवाहर सलगर यांचा एकमेव अर्ज आला होता। नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी जवाहर सलगर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित केली, तर स्वीकृत नगरसेवकपदी शीतल कोळी आणि अभिजित कदम यांची निवड केल्याचं विद्याताई पोळ यांनी जाहीर केलं। पेठवडगाव शहराचा कायापालट करण्यासाठी नगरसेवकांनी सतर्कतेनं काम करावं असं आवाहन विद्याताई पोळ यांनी केलं। विरोधी पक्षनेते अजय थोरात, नगरसेवक मोहनलाल माळी, नगरसेवक संतोष चव्हाण, नगरसेविका अंजली थोरात, राजश्री भोपळे यांनी नूतन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांचा सत्कार केला। उपनगराध्यक्ष जवाहर सलगर, स्वीकृत नगरसेवक शीतल कोळी, अभिजित कदम यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी नगरसेवक अभिजित गायकवाड, गुरुप्रसाद यादव, विशाल वडगावे, निवास धनवडे, मिलिंद सनदी, प्रवीण पाटील यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते।